कीर्तने नेमकं काय झालंय? म्हणजे कोण कुठून आला होता, कोणी केला होता, काही कळलं का? नाही, मला काही माहिती नाहीये, पण तो नंबर मी तुमच्या माणसांकडे दिलाय. आणि सर, पहिल्यांदा असं घडलं की माझ्या फॅमिलीला धमकी दिली गेली. हे एन्व्हलप कोणीतरी गायत्रीच्या कॉलेजमध्ये जाऊन तिच्या हातात देऊन आले. मुलांना काही होईल याची भीती वाटते का तुला? भीती अजिबात नाही. हा, पण ना फॅमिलीची काळजी मात्र जरूर वाटते. नाही, तेवढंच जर असेल तर हे प्रकरण तू माझ्यावर सोड. नाही, या एन्व्हलपच्या निमित्ताने ती माणसं माझ्या मुलीपर्यंत जाऊन पोहोचली म्हणून हे सिरियसली घेतले मी. नाही तर अशा फोनवरच्या धमक्या बिमक्याने मी कधी घाबरत नाही. थोडं थांब तू, आपण पोलिसांना कळवू. नाही, पोलिसांना नको. पोलिसांचं प्रोटेक्शन घेणं म्हणजे नियम मोडण्यासारखं आहे. आणि मी जर असं वागलो तर मग देशपांडेंना जाब विचारण्याचा मी अधिकारच गमावून बसेल. वेळा आहेस का तू कीर्तने? हा, तुझी फॅमिली तुझ्याबरोबर राहतेच कशी ना याचं मला नवल वाटतं. त्रास आहेस तू म्हणजे. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय सर. माझी फॅमिली माझ्याबरोबर अतिशय आनंदात आणि खुशीत असते. आणि उठसूट जर प्रत्येक अधिकाऱ्याला पोलीस प्रोटेक्शन द्यावं लागलं तर पोलिसांना अधिकाऱ्यांना प्रोटेक्शन देण्यापलीकडे दुसरं काही कामच राहणार नाही. तसंही हल्ली प्रामाणिक अधिकारी राहिलेत कुठं? आधीच मला माहित नाही, पण मला खात्री आहे या देशामध्ये प्रामाणिक माणसांची संख्या वाढत जाईल. बोलण्यात सुद्धा तुझा हात कोणी धरू शकणार नाही. नाही, पोलिसांना कळवणं हे माझं काम आहे आणि मी ते करणारच. आफ्टर ऑल इट इज पार्ट ऑफ माय ड्युटी. जसं तुला तुझं कर्तव्य आहे ना तसं माझं कर्तव्य मला करू दे. त्याचा फारसा उपयोग होईल असं मला वाटत नाही, कारण गुंडांचं नेटवर्क फार मोठं असतं आणि कदाचित पोलिसांकडनंही त्यांना बातमी पोहोचू शकेल.